तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत तंजावूरमधील बृहदेश्वर मंदिर बघायला। हे मंदिर भारतातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक शिवमंदिरांपैकी एक आहे। याला बिग टेम्पल किंवा पेरिया कोविल असेही म्हणतात। या मंदिराचा मुख्य मनोरा सुमारे 66 मीटर म्हणजेच 216 फूट उंच आहे। हे मंदिर 1000 वर्षापेक्षा अधिक जुने असून आजही येथे नियमित पूजा केली जाते। मंदिराच्या भिंतीवर असलेले तमिळ शिलालेख चोलकालीन इतिहासाची माहिती देतात। या मंदिरामध्ये भारतातील सर्वात मोठे शिवलिंग आहे। हे मंदिर चोल साम्राज्याची शक्ती, संपत्ती आणि उत्कृष्ट वास्तुकलेची प्रतीक मानले जाते। मंदिराची निर्मिती राजा राजराज चोला यांनी इसवी सन 1010 मध्ये पूर्ण केली। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे असे मानले जाते। मंदिरातील शिवलिंग भारतातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक मानले जाते। मंदिराच्या भिंतीवर सुंदर शिल्पकला व चित्रकला आढळतात। मंदिराच्या बांधकामात त्या काळातील अद्भुत अभियांत्रिकी कौशल्य दिसून येते। या मंदिरामध्ये भरपूर साऊथ मूवीचे शूटिंग सुद्धा झालेले आहे। तर बघू शकताय तुम्ही, या मंदिराला बघण्यासाठी आपल्या लोकांची किती गर्दी झालेली आहे। तर हे मंदिर खूप जुने असून दिसायला पण खूपच सुंदर असे आहे आणि एवढे मोठे मंदिर भारतामध्ये आहे हे आपल्या भारताचे सौभाग्य मानले पाहिजे। तर या मंदिराला बघण्यासाठी लोकांची किती गर्दी आहे तुम्ही बघू शकताय। या मंदिरामध्ये एक मोठा नंदी आहे, त्या नंदीची पण उंची खूपच मोठी आहे। हे मंदिर तमिळनाडूमध्ये तंजावूर शहरामध्ये स्थापित आहे। या मंदिराला बघण्यासाठी लोकांची गर्दी खूप असते आणि तुम्ही पण या मंदिराला बघण्यासाठी अवश्य एकदा भेट द्या, कारण एवढे सुंदर मंदिर आपल्या भारतामध्ये आहे आणि जर तुम्ही बघितले नसेल तर काही उपयोग नाही। हा मंदिर खूपच उंच आणि मोठे आहे। या मंदिराला बघण्यासाठी लोकांची खूपच गर्दी भरलेली आहे। मी व माझ्या फ्रेंडने या फॅमिलीसोबत खूप मज्जा मस्ती केली, कारण ही फॅमिली खूप क्यूट होती आणि यांचा मुलगा तर खूपच मस्तीखोर होता। याच्यासोबत आम्ही खूप मज्जा केली। तर मित्रांनो, बृहदेश्वर हे मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही आलोत रामेश्वरम मंदिरात। हे मंदिर रावण वधानंतर भगवान रामांनी शिवलिंगाची स्थापना करून येथे पूजा केली होती व त्यानंतर हे मंदिर स्थापन झाले होते। रामायणानुसार भगवान रामाने लंकेकडे जाण्यासाठी येथे रामसेतू बांधला होता। तर तुम्ही बघू शकताय, हे इथे आहे रामेश्वरममधील समुद्र किनारा। येथे लोकांची आंघोळ करण्यासाठी किती मोठी गर्दी पडलेली आहे। तर याच मंदिराच्या समुद्र किनाऱ्यावर तेथून जाण्यासाठी, लंकेकडे जाण्यासाठी रामाने सेतू बांधलेला होता। तर मित्रांनो, रामेश्वर मंदिरामध्ये जगातील सर्वात लांब मंदिर कॉरिडॉरपैकी एक कॉरिडॉर आहे। तर हा कॉरिडॉर किती सुंदर व सुरेख आहे तुम्ही पाहू शकताय। हा कॉरिडॉर बघण्यासाठी पण लोकांची किती गर्दी आहे। एवढा मोठा कॉरिडॉर रामेश्वरम मंदिराची शोभा आणखीनच जास्त वाढवतो। तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर आहे। रामेश्वरम टेम्पल बघून झाल्यानंतर मी व माझी फ्रेंड आम्ही आलोत केरळच्या समुद्र किनाऱ्यावर। हा आमच्या ट्रॅव्हलिंगचा 10वा दिवस होता। मी व माझ्या फ्रेंडने या 10 दिवसांमध्ये खूप मस्ती एन्जॉय केलेली आहे। तर तुम्ही बघू शकताय, आम्ही इथं पण केरळच्या समुद्र किनाऱ्यावर किती मज्जा मस्ती व एन्जॉय केलेली आहे। तर व्हिडिओ पुढील प्रमाणे आहे, तुम्ही बघू शकताय। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि कमेंट करायला विसरू नका.